या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. कुंभारी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल शिवाजी काळे वय 61 यांचा अज्ञात दुचाकीच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुंभारी ते साखर कारखाना रोडवर 30 मार्च 2026 रोजी हा अपघात घडला. आपल्या पत्नीसोबत दुचाकीवरून बाजारहून घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात दुचाकीने जोरदार धडक दिली. अपघातानंतर विठ्ठल काळे यांनी त्या दुचाकीला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती दुचाकी न थांबता दुचाकी स्वार तिथून पसार झाला. जखमी अवस्थेत त्यांना कुंभारी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल काळे हे कुंभारी ग्रामपंचायत येथील माजी सदस्य होते, तर त्यांच्या पत्नी या माजी सरपंच आहेत. सोलापूर शहरात बाजारासाठी आलेले काळे दाम्पत्य बाजार करून घरी परतत होते, त्यावेळी हा अपघात घडला. या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू असून अपघात घडवून पळून गेलेल्या अज्ञात दुचाकी चालकाचा शोध घेण्यात येत आहे. या संपूर्ण घटनेने कुंभारी गावात शोककळा पसरली असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस काय म्हटले? काय पोलिसांना आता आम्ही ते निवेदन दिलेलं आहे की सदरचे फुटेज वगैरे पाहून तेवढ्या भागातील 3-4 फुटेज आणि अश्विनी हॉस्पिटलचे CCTV फुटेज वगैरे बघून सदर मेवण्याच्या घरच्यांना वगैरे एक न्याय वगैरे मिळेल या तत्परतेने तुम्ही थोडं तपास करून न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा आहे. घटना कुठे घडली कुंभारीलाच, अश्विनी हॉस्पिटल जाऊन आपल्या ह्याच्या जाऊन अर्जुन दाबा ते दुकानवाल्यांच्या मलिक यांच्या दुकानाच्या दरम्यान, मलिक यांचं किराणा दुकान आहे तिथून आणि अर्जुन धाबा या दरम्यान. आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी म्हणजे कसं की त्या ह्याच्या आधारे त्या व्यक्तीचा तपास करून एक न्याय मिळवून द्यावा वगैरे का योग्य ती कारवाई करण्यात यावी. ह्या ह्याच्यामध्ये सदर मयत मेवना माझा आज सकाळी हा मयत झालेला आहे 31 एक 4 रोजी सकाळी पहाटे 4-4:30च्या दरम्यान मयत झालेला आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.